हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मायलेकी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे श्रावण शुक्रवार आणि दिवसाची सुरुवात काही अशी झाली. माझ्या लाडोबाने म्हणजेच आराध्याने आज सकाळी लवकर तयारी झाली म्हणून मी काहीतरी स्वामींचं वाचून घेते म्हणून ती देवासमोर बसली होती. आणि जरी शब्द तिला वाचता येत नसलं तरी आणि ते शब्द जे ती बोलत होती ते वेगळे असले तरी तिचे जो भाव आहे तो स्वामींप्रती अतूट भाव त्या शब्दातून त्या वाक्यातून ऐकायला येत होता. तिने तिच्या भाषेमध्ये वाचून घेतलं आणि मी व्हिडिओ काढते हे बघितल्यावर ती मला म्हणत होती की नको काढू, पण लपून लपून मी तिचा व्हिडिओ काढला. आणि खूप छान वाटतं जेव्हा अशी मुलं आपल्या घरात असतात, कारण आजच्या जगामध्ये अध्यात्माला खूप लांब ठेवलं जातं. पण स्वामींच्या कृपेने अशी मुलगी पदरी पडली आहे, असा आशीर्वाद स्वामींचा मिळालेला आहे की तिला अध्यात्म हे खूप आवडतं. त्यानंतर तिचं वाचून झालं, मग ती श्री स्वामी समर्थ म्हणत टाळ्या वाजवत होती आणि छान त्या भजनामध्ये गुंग झाली. नंतर तिने दत्त महाराजांचा सुद्धा मंत्र म्हटला आणि बघा स्वामींना मुजरा केल्या इथपर्यंतचं तर ठीकच आहे, पण तिने तिचं आसन देखील छान घडी करून ठेवलं. आणि आजच नाही, ती रोजच जेव्हा पण स्वामींसमोर बसते किंवा सेवा करते थोडीफार, तर तेव्हा देखील ती तिचं आसन स्वतः टाकत असते आणि घडी करून ठेवत सुद्धा असते. म्हणजे असं नाही की पसारा करून ठेवायचा आणि तूच आवर, असं नाही, तर ती तिचं करते, आवरते, अशी सवय तिला आहे. बघा, फक्त 3 वर्षाची आहे. खूप कौतुक वाटतं आणि छान वाटतं. हा थोडासा म्हणजे मला देखील काही कामांमध्ये लेट होतं, कारण तिच्यानुसार त्या घ्यावं लागतात, कारण तिला देवपूजा पण तिला करायची असते, सेवा पण तिला करायची असते. आणि जर मी केली तिला न सांगता तर मग तिला ते आवडत नाही. तिचं म्हणणं असतं की मला करू दे आणि तू मला सांग. त्यानंतर बघा, नाश्त्याला पोहे बनवले होते. आज श्रावण शुक्रवार होता, त्यामुळे उंबरठ्याचे पूजन करून घेतले. दारामध्ये गोपद्माची रांगोळी काढून घेतली आणि छोटीशी एक साधी रांगोळी काढून घेतली. त्यानंतर मुख्य दरवाजावर हळदीने स्वास्तिक काढलं आणि ओम देखील काढला, त्याचं पूजन देखील करून घेतलं. आज श्रावण शुक्रवार, त्यानिमित्त मनात विचार आला की संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करूयात. काय असतं ना की जर आपल्याला कोणतंही पारायण करायचं असलं तर त्यासाठी काही नियम असतात आणि त्यातला एक नियम म्हणजे नॉनव्हेज घरामध्ये होता कामा नये. तर श्रावण महिना असल्यामुळे तसंही आपण घरामध्ये नॉनव्हेज करत नाही आणि शुद्ध सात्विक असा आहार घेतो. तर हे एक गोष्ट खूप छान होती, म्हणून म्हटलं चला आपण संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायणाला सुरुवात करूया. त्यानंतर दुसरा नियम असा आहे की स्वच्छ वस्त्र घालायचे, म्हणजे फाटलेले खराब झालेले वस्त्र न घालता फक्त म्हणजे स्वच्छ वस्त्र घातले गेले पाहिजे, स्वच्छ कपडे घातले गेले पाहिजे, एवढाच काय तो नियम. आणि दुसरं म्हणजे घरामध्ये सकारात्मकता असावी. सोबतच जर तुम्हाला म्हणजे संकल्पयुक्त जर करायचं असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करायला हवं. आणि जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर ब्रह्मचर्य पालन करायचा काही एक गरज नाही. त्याचनुसार आहे की वेळ देखील पाळायची, म्हणजे पहिल्या दिवशी आपण ज्या वेळेमध्ये पारायणाला बसलो त्याच वेळेत दुसऱ्या दिवशी किंवा पुढील जेवढे काही तुम्ही पारायण करणार असाल, म्हणजे की 1, 7, 3, 5, 11, 108 ह्या पद्धतीने तुम्ही कितीही पारायण करू शकता, फक्त वेळ तेवढी पाळल्या गेली पाहिजे. म्हणजे ज्या वेळेत बसलो आहे पहिल्या दिवशी त्याच वेळेस इतर दिवशीही बसलं गेलं पाहिजे. तर मी दुपारचा वेळ निवडलेला आहे, कारण दुपारी माझी मुलगी ही झोपलेली असते आणि घरात शांतता असते, त्यामुळे म्हटलं तोच वेळ आपल्यासाठी बेस्ट राहील. कोणतेही कामं नसतात, कारण ऑलरेडी सगळे कामं झालेले असतात आणि संध्याकाळच्या
कामांची लगबग सुरू व्हायला वेळ असतो, त्यामुळे ही वेळ मी निवडली. बघा, संकल्प करून घेतला. आता जर तुम्हाला नोकरी प्राप्तीसाठी संकल्प करायचा असेल किंवा संकल्पयुक्त पारायण करायचं असेल, तर संकल्प कसा करावा हा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे. तर बघा, मी साधं वेगळी पूजा मांडणी नाही केली. जिथे माझे देव ठेवते मी तिथेच जी आहे ती पूजा करणार आहे. कोणत्याही प्रकारचं कोणतीच वेगळी पूजा मी केली नाही. गणपती बाप्पाची सर्वात आधी हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून षोडशोपचारे पूजा केली. नंतर स्वामी महाराजांची षोडशोपचारे पूजा केली आणि आपल्या पारायणाला सुरुवात केली. संपूर्ण पारायण बघा, संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये फक्त 7 अध्याय आहेत आणि त्याला फक्त जास्तीत जास्त पाऊण तास लागतो. आता तुमच्या वाचण्याच्या स्पीडवर आहे आणि तुम्ही किती मन लावून एक एक ओळ वाचता त्याच्यावरती आहे. पाऊण तास हा मॅक्झिमम आहे की एवढ्या टायमात तुमचं वाचून होऊन जातं पूर्ण संक्षिप्त गुरुचरित्र. आता जर तुम्ही दिंडोरी प्रणीत संक्षिप्त गुरुचरित्र वाचत असाल तरी चालेल, किंवा इतर प्रकाशनाचं जर तुमच्याकडे असेल, तुम्हाला अवेलेबल होत असेल, तर तेही वाचलं तरी चालेल. देवाचं चरित्र आहे, आपल्या दत्तप्रभूंचं चरित्र आहे. संपूर्ण प्रकाशनामध्ये एकसारखंच असतं, काही जास्त फरक नसतो म्हणून. आणि मेन म्हणजे ते खूप जास्त प्रभावी असतं. प्रकाशन कोणतंही असो, पण त्याचा जो प्रभाव आहे तो सारखाच असतो. खूप प्रभावी असा हा ग्रंथ आहे. याच्या पठणाने आपल्या आयुष्यातील दुःख दरिद्र निघून जातं, आरोग्य आपल्याला मिळतं, संपत्ती संतती जे काही तुम्हाला पाहिजे असेल, विद्या, सगळं आपल्याला या पारायणाने मिळू शकतं. असा हा पवित्र ग्रंथ आहे. त्यानंतर बघा, संध्याकाळी जराजीवंतिका पूजन करून घेतलं. माझ्या मुलीला खूप हौस आहे पूजा व्रत वैकल्याची, त्यामुळे ती आवर्जून सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार घेते. आता पण तिलाच पूजा करायची होती, पण मी म्हटलं बस बाजूला, मी आधी करून घेते, नंतर तू जे आहे ते बघ की मी काय करते म्हणून. तर बघा, मी जराजीवंतिका पूजनासाठी असा हा नागनरसोबाचा फोटो मिळतो, तर तो आणलेला आहे. तसं तर पहिल्या शुक्रवारीच तो लावायचा असतो. मी पहिल्या शुक्रवारीच लावला होता, तेव्हाचा तो तिथेच लावलेला आहे. नागपंचमीच्या दिवशी सुद्धा त्याचीच मी पूजा केली. बघा, जराजीवंतिका पूजनाची पूजा मांडणी ही अत्यंत सोपी आहे. फक्त गणपती बाप्पाची आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर जराजीवंतिकेला दूध साखरेचा, लाह्या फुटाण्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. जराजीवंतिकेच्या फोटोला वस्त्रमाळ मी अर्पण केली, आघाड्याची माळ अर्पण केली, हळद कुंकू अक्षदा लावून घेतलं. बघा, जराजीवंतिका पूजन केल्याने आपल्या मुलांना अखंड आरोग्य लाभतं, त्यांची प्रगती होते, त्यांच्या विद्येमध्ये वाढ होते. आणि अखंड आयुष्य आपल्या मुलांना लाभतं. त्यासाठी प्रत्येक आईने श्रावण महिन्यातील कोणत्याही एका शुक्रवारी किंवा 4ही शुक्रवारी जराजीवंतिका पूजन करून आपल्या मुलांचे औक्षण करायचे असते. मी मागच्या शुक्रवारी देखील जराजीवंतिका पूजन केलं आणि मुलीचं औक्षण केलं, पण तेव्हा मी 5 कणकेचे दिवे बनवले होते. आज मात्र मी साध्याच दिव्याने तिला ओवाळून घेतलं आणि जराजीवंतिकाचे पूजन करताना देखील साधाच दिवा मी वापरलेला आहे. कणकेचे दिवे मी यावेळेस बनवलेले नाही. बघा, अशा प्रकारे षोडशोपचारे पूजा करून घेतली. मुलीला देखील कुंकू लावून घेतलं आणि नंतर जराजीवंतिकेची ओटी देखील भरायची असते. जर तुम्हाला शक्य होत असेल तर त्यांची ओटी कोणत्याही एका शुक्रवारी भरली तरी चालेल. तर मी आज जराजीवंतिकेची ओटी भरून घेतली. काही नाही, 1 पीस आणि तांदूळ, खोबरं, पैसे, सुपारी असं, आणि काही सौभाग्याचं वाण जर तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही आणलं असेल तर त्याचे देखील
ते देखील तुम्ही या ओटीमध्ये ठेवायचं असते. तर माझ्याकडे तर काही वाण नव्हतं, तर मी फक्त तांदूळ, खोबरं आणि पैसे आणि पिसानी जी आहे ती जरा जिवंतिकेची ओटी भरून घेतली. आज दुर्गाष्टमी देखील आहे, म्हणून तसंही आपण दर शुक्रवारी आपल्या कुलदेवतेचे कुलधर्म कुलाचार करतच असतो. सेवा आपल्या कुलस्वामिनीची सेवा आपण करत असतो. तर आज दुर्गाष्टमी असल्यामुळे मी माझ्या कुलस्वामिनीची देखील ओटी भरून घेतली. काही नाही, पीस आणि तेच तांदूळ, खोबरं यानेच मी देवीची ओटी भरली. साधीच ओटी मी भरली. त्यानंतर ज्या सेवा दर शुक्रवारी मी करत असते त्या देखील केल्या आणि आज अत्यंत प्रभावी अशी सेवा माझ्या हातून घडली. ती सेवा म्हणजे श्री सिद्ध कुंजिका स्तोत्राचे 11 वेळा पठण. हो, म्हणजे काही ध्यानात मनात नसताना ही सेवा माझ्याकडून घडली. माता राणीने, आमच्या कुलस्वामिनीने ती माझ्याकडून करून घेतली. याचा खूप 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 जास्त आनंद आहे. आणि त्यानंतर बघा, अजून एक सेवा घडली, ती म्हणजे कुंकुमार्चन. हो, कुंकुमार्चन, पण ती मी नाही केली, ती माझ्या मुलीने केली. कारण तिला अशा सेवा करायला खूप खूप जास्त आवडतं. म्हणून जेव्हाही मी कुंकुमार्चन करते तर तेव्हा मी फक्त स्तोत्र मंत्र जे म्हणायचे असतात ते म्हणते आणि माझी मुलगी जी आहे ती कुंकूचं अर्चन देवीच्या फोटोवरती किंवा मग अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती करत असते. तर माझ्याकडून ही छान सेवा अशी झालेली आहे. त्याचबरोबर ज्या 7 कवळांचा देखील उपाय मी करत असते, त्यांच्यावरती सेवा मी करत असते, तर त्या देखील सेवा माझ्या हातून झाल्या. याचा देखील खूप 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 जास्त आनंद आहे. आणि असा एकदम आध्यात्मिक आणि पूर्ण दिवस जेव्हा जातो ना, म्हणजे एकदम सकारात्मक आणि देवमय, स्वामीमय जेव्हा दिवस जातो तेव्हा खूप मनाला छान वाटतं आणि त्याचाच खूप जास्त असा आनंद मला होता. काल खूप मस्त वाटलं. बघा माझी मुलगी कशा प्रकारे कुंकुमार्चन करते आहे. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ बघून, व्हिडिओमधली माहिती ऐकून तुम्हाला काय वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.